नमस्कार, मी यामिनी दळवी। या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आपण बघतोय महा एक्झिट पोल। खरं तर लोकसभा निवडणुकांचे सगळे 7च्या 7 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। आणि त्याआधी आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागलेत। पुढारी न्यूजने तब्बल 29,000 सॅम्पल सर्व्हेने केलेल्या एक्झिट पोलच्या अनुसार महायुतीला 27 ते 32 जागा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती सर्वाधिक जागा मिळेल, तर महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा मिळवण्याचा सुद्धा अंदाज आहे आणि एक जागा ही अपक्षाला जाण्याचा अंदाज सुद्धा पुढारी न्यूजच्या एक्झिट पोल मधून समोर आलेला आहे। आपण बघतोय ही हेलिकॉप्टर ब्रेकिंग। महाराष्ट्रामध्ये महायुतीला 27 ते 32 जागांचा अंदाज पुढारी न्यूजच्या एक्झिट पोल मधून समोर आलेला दिसतोय। महाविकास आघाडीची जर आकडेवारी पाहिली तर त्यांना मिळणाऱ्या जागांची संख्या साधारणतः 15 ते 20च्या घरात असेल आणि यापैकीच एक अपक्ष उमेदवार विजयी होण्याचा सुद्धा अंदाज वर्तवला जातोय। तर नागपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती असेल आपण जाणून घेऊयात। बिग फाईट्स आपण बघतोय नागपूरमधल्या नितीन गडकरी भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे हे आव्हान होतं। मात्र नितीन गडकरी यांना जनमताचा कौल मिळताना एक्झिट पोल मध्ये बघायला मिळतो। या बिग फाईट्स आपण बघतोय महाराष्ट्रातल्या। जालन्यामध्ये नेमकं काय घडतंय बघूयात। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे हे यंदाच्या वेळेला हॅट्रिक करतील असं सध्या तरी दिसतंय। डॉक्टर कल्याण काळे काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांचं कडवं आव्हान दानवेंच्या समोर होतं। दिंडोरीमध्ये नेमकं काय घडतंय आपण बघूया। दिंडोरी हा एक भाजपसाठीचा महत्त्वाचा मतदारसंघ। भारती पवार या खरं तर तिथल्या सिटिंग खासदार आहेत, मात्र त्यांचा पराभव होताना एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये दिसतोय आणि भास्कर भगरे जे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार होते त्यांचा विजय होताना दिसतोय एक्झिट पोलनुसार। या बिग फाईट्स आपण बघतोय। चंद्रपूर हा आणखी एक मतदारसंघ। चंद्रपूर ही एकमेव जागा मागच्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसने जिंकलेली होती आणि त्याचा फायदा त्यांना यंदाच्या वेळेला सुद्धा एक्झिट पोलनुसार होताना दिसतोय। बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचं आव्हान होतं सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर, मात्र सुधीर मुनगंटीवार यांची काहीशी पीछेहाट होताना दिसतेय। तर मुंबईमध्ये आपण येऊयात। मुंबई उत्तर हा आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ, किंबहुना भाजपसाठी काहीसा सेफ असा मतदारसंघ मानला जातो। तिथून पियुष गोयल हे जिंकताना दिसत आहेत, तर भूषण पाटील काँग्रेसचे ज्यांनी आतापर्यंत साधारणतः 25 ते 30 वर्ष काम केलेलं आहे काँग्रेसच्या निष्ठेने, त्यांचा मात्र दिसटता पराभव होऊ शकतो। कल्याणमध्ये नेमकं काय होणार। कल्याणमध्ये शिंदेची शिवसेना आपला गड राखणार का, तर हो, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तरी तेच दिसतंय। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा एक्झिट पोलनुसार विजय होताना दिसतोय। वैशाली दरेकर ज्या शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्यांची काहीशी पीछेहाट। पुढे जाऊयात, कोल्हापूरमधली परिस्थिती जाणून घेऊयात। कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली होती। खरं तर सगळी महाविकास आघाडी ते जिंकून आणावेत याच्यासाठी प्रयत्नशील असताना आपल्याला बघायला मिळाली होती। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तरी शाहू छत्रपती यांचा विजय होताना दिसतोय। रत्नागिरी सिंधुदुर्ग ही आणखी एक महत्त्वाची, कोकणामधल्या ज्या 2 जागा आहेत त्यापैकी एक महत्त्वाची जागा आणि राणेंचा विजय होताना इथे दिसतोय। विनायक राऊत हे सध्याचे तिथले खासदार आहेत, मात्र त्यांचा काहीसा पराभव होताना एक्झिट पोलचे अंदाज हे आपण सांगतोय। बिग फाईट्स बीड आणखी एक महत्त्वाची लढत। पंकजा मुंडे या उमेदवार होत्या भाजपच्या आणि एक्झिट पोलच्या या बिग फाईटच्या अंदाजानुसार पंकजा मुंडे यांचा विजय होताना दिसतोय। राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे हे खरं तर शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार होते। मागच्या वेळेला धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे यांनी एकत्रितपणे काम केलेलं होतं निवडणुकीमध्ये। यंदाच्या वेळेला मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना मदत केली आहे। पुढे आणखी एक देशाचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ तो म्हणजे बारामती। बारामतीमध्ये नेमकं काय होतंय आपण बघूयात। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या विजयी होताना दिसतायत। एक्झिट पोलचे अंदाज आलेले आहेत आणि सुप्रिया सुळे यांचा काहीसा पराभव या ठिकाणी होऊ शकतो। शिरूर एक महत्त्वाची जागा, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काहीशी लढत शिरूरमध्ये बघायला मिळाली होती। अमोल कोल्हे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत होते आणि ते सध्याचे खासदार आहेत, मात्र त्यांच्या विरोधामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचं आव्हान होतं। राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे होते। खरं तर मागच्या वेळेला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवलेली होती, मात्र यंदाच्या वेळेला ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीमध्ये जाऊन ही जागा लढवावी लागली आहे। पुढे बघूयात। यवतमाळ वाशिम हा आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ आणि यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख हे
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विजयी झालेले दिसत आहेत, ज्यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी बरेच दिवस आधी जाहीर केलेली होती, त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळाला असं आपण मानूयात। एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच्या या टाईट फाईट आपण बघतोय। टाईट फाईट याचा अर्थ असा आहे की काही या लढती अशा आहेत जिथे निसटता पराभव किंवा निसटता विजय होऊ शकतो। त्यांच्या विरोधामध्ये राजश्री पाटील शिवसेनेच्या शिंदेच्या गटाच्या उमेदवार यांचा काहीसा पराभव, निसटता पराभव होऊ शकतो। राजश्री पाटील यांना त्यांच्या माहेरच्या मतदारसंघामधून ही निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती। पुढे आणखी एक मुंबईमधला मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई, आणि भाजपने जो चेहरा दिलेला होता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, हा जो चेहरा तो इथे जनमताच्या कौलाने त्याला पसंती दिलेली आहे। आणि वर्षा गायकवाड यांना खरं तर दक्षिण मध्यमधून जागा हवी होती, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना उत्तर मध्यमधून ही जागा मिळाली आणि इथे काहीसा त्यांना पराभव पत्करावा लागतोय। खरं तर ठाकरेंच्या अंगणातला हा मतदारसंघ म्हटला जातोय। उत्तर पश्चिम मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय? अमोल कीर्तिकर हे खरं तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार आणि ते या टाईट फाईट मध्ये विजयी ठरलेले दिसत आहेत। रवींद्र वायकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार। या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळाली होती। आणखी एक महत्त्वाची गोष्ट या मतदारसंघामधली ती म्हणजे या दोघांच्याही मागे ईडीचा काहीसा ससेमिरा लागलेला होता। पुढे जाऊयात अहमदनगर। सुजय विखे पाटील हे भाजपकडून उमेदवार होते, ते निवडून आलेले आपल्याला बघायला मिळू शकतात। ही शक्यता आपण बघतोय सध्याच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार। निलेश लंके यांचं त्यांच्या समोर आव्हान होतं। निलेश लंके हा खरं तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातला सर्वसामान्यांचा चेहरा, मात्र त्याची काहीशी पिछेहाट होऊ शकते। पुढे सातारा, एक महत्त्वाचा मतदारसंघ ज्याची उमेदवारी मिळवण्यासाठी खरं तर उदयनराजे भोसले यांनी बरेच दिवस प्रयत्न केलेले होते। दिल्लीपासून त्यांनी मुक्काम केलेला होता, मात्र अखेर त्यांना ही उमेदवारी पदरात पाडून घेता आली आणि याच उदयनराजे भोसले यांचा काहीसा विजय होऊ शकतो या मतदारसंघामधून। आणि शशिकांत शिंदे ज्यांनी कट टू कट अगदी काही फरकाने आव्हान दिलेलं होतं, त्यांचा निसटता पराभव म्हटला जाऊ शकतो। तर ह्या आता आपण टाईट फाईट्स बघितलेल्या आहेत, बिग फाईट्स बघितलेल्या आहेत, मात्र महाराष्ट्रामध्ये असेही काही मतदारसंघ होते जिथे तिहेरी लढती झालेल्या बघायला मिळालेल्या होत्या, ते सुद्धा जाणून घेऊयात। ही पहिली ट्रिपल फाईट आपण बघतोय। बुलढाणा मतदारसंघ, प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर जे शेतकरी नेते आहेत, आणि या तिघांच्या लढतीमध्ये प्रतापराव जाधव हे विजयी होताना आपल्याला बघायला मिळतात। यांना साधारणतः जनमताचा कौल जाताना दिसतोय। पुढची आणखी एक महत्त्वाची जागा भिवंडी, जिथे ट्रिपल फाईट झालेली होती। कपिल पाटील भाजपकडून, पुढे सुरेश म्हात्रे म्हणजे बाळामामा म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे, ज्यांच्यासाठी शरद पवार याच्यासोबतच अरविंद केजरीवाल या दोघांची सुद्धा सभा झालेली होती भिवंडीमध्ये। आणि तिसरे होते निलेश सांबरे। निलेश सांबरे हे असं नाव होतं जिथे बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये त्यांनी खरं तर काम केलेलं होतं। या सगळ्याचा त्यांना फायदा होईल का असं बोललं जात होतं, मात्र याचा फायदा झालेला काही दिसत नाहीये। कपिल पाटील यांना साधारणतः जनमताचा कौल दिसतोय। पुढे शिर्डीमध्ये नेमकं काय घडलंय आपण बघूया। शिर्डीची ही तिरंगी लढत सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वागचौरे आणि उत्कर्ष रूपवते वंचितच्या, यामध्ये सदाशिव लोखंडे हे विजयी झालेले दिसत आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे। आणखी एक इंटरेस्टिंग लढत झालेली होती। खरं तर जागा वाटपाच्या वेळेपासून ही लढत महत्त्वाची होती, ती म्हणजे नाशिकमध्ये नेमकं काय होणार। राजाभाऊ वाजे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे हे विजयी झालेले दिसत आहेत। त्यांच्यासमोर हेमंत गोडसे यांचं कडवं आव्हान होतं। हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे, मात्र तिथले ते खासदार सुद्धा राहिलेले आहेत या आधीचे सुद्धा, मात्र त्यांना ही उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी मुंबईपर्यंत येऊन शक्ती प्रदर्शन करावं लागलेलं होतं, मात्र त्यांची पिछेहाट झाली आहे। आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर शांतिगिरी महाराजांचा सुद्धा या मतदारसंघामध्ये बघायला मिळाला। पालघरची जागा, पालघरमध्ये सुद्धा ट्रिपल फाईट झालेली बघायला मिळाली आहे। हेमंत सावरा भाजपचे हे विजयी झालेले दिसत आहेत। भारती कांबडी एक महिला उमेदवार दिलेला होता ठाकरेंच्या शिवसेनेने, आणि राजेश पाटील वंचित बहुजन आघाडीचे, या दोघांचा पराभव। पुढे अकोला, आणखी एक महत्त्वाची लढत, कारण इथून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र त्यांची पिछेहाट दिसते आहे। आणि भाजपचे अनुप धोत्रे हे सध्या विजयी झालेले समोर येत आहेत। अभय पाटील काँग्रेसचे, त्यांनी एक कडवं आव्हान दिलेलं आहे। हे एक्झिट पोलचे अंदाज आपण बघतोय।
हातकणंगले मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार ते सुद्धा जाणून घेऊया। धैर्यशील माने शिंदेंच्या शिवसेनेचे हे आपल्याला इथून विजयी झालेले दिसू शकतील। सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी, जे राजू शेट्टींनी पुन्हा एकदा म्हणजे गेल्या वेळेला त्यांचा पराभव झालेला होता, यंदाच्या वेळेला पुन्हा एकदा ते निवडून आले। महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा त्यांचा मानस होता, मात्र त्यांना स्वतःच्या चिन्हावरती लढायचं होतं, त्यामुळे राजू शेट्टी हे यंदाच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढले। पुढे जाऊयात, संभाजीनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची ट्रिपल फाईट बघायला मिळाली आणि चंद्रकांत खैरे शिवसेनेचा ठाकरे गटाचे जे उमेदवार होते ते सध्या आपल्याला जनमताचा कौल ज्यांना मिळालाय ते दिसतात। त्यांच्या विरोधामध्ये संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांचं आव्हान होतं। पुढची एक आणखी महत्त्वाची लढत, ज्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय ती म्हणजे सांगली। ज्या पद्धतीने पोलच्या अंदाजानुसार सुद्धा अपक्ष उमेदवार जिंकून येईल असं बोललं जात आहे, तीच ही लढत आहे। कारण विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली होती काँग्रेसमधून आणि ते अपक्षपणे लढले, त्यांचा या मतदारसंघामधून विजय झालेला दिसतोय। त्यांच्या विरोधामध्ये संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील असं आव्हान होतं। चंद्रहार पाटील यांची जी उमेदवारीची घोषणा आहे ती उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेमधूनच जाहीर करून टाकली होती, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काहीसं वितुष्ट सुद्धा आलं होतं। पुढची जागा बघूयात, अमरावती। आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ, कारण नवनीत राणा यांचा काहीसा विजय होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। यंदाच्या म्हणजे सध्याच्या त्या खासदार आहेत, मागच्या वेळेला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती त्या जिंकून आल्या होत्या, त्यानंतर त्या भाजपकडे गेल्या आणि भाजपकडून त्यांनी यंदाच्या वेळेचं हे तिकीट मिळवलेलं आहे। त्यांच्यासमोर बळवंत वानखेडे आणि प्रहारचे म्हणजेच बच्चू कडू यांची जी संघटना आहे त्या संघटनेचे दिनेश बुब हे उमेदवार होते। तर धुळ्यामधली महाफाईट बघूयात, सुभाष भामरे हे विजयी झालेले दिसत आहेत। महा एक्झिट पोल नुसार भाजपचे त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर शोभा बच्छाव या काँग्रेसच्या त्यांचं आव्हान आहे। नंदुरबारमध्ये काय घडतंय, नंदुरबारमध्ये हिना गावेत भाजपच्या यांना जनमताचा कौल मिळालाय, तर ॲडव्होकेट गोवाल पाडवी काँग्रेसचे यांना पराभव पत्करावा लागू शकतो। धाराशिव आणखी एक महत्त्वाची जागा, अगदी ओमराजे निंबाळकर जे साधारणतः शक्यता असणारं नाव होतं ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे, त्यांच्या विरोधात अर्चना पाटील या होत्या राष्ट्रवादीच्या। पुढचा आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ भंडारा गोंदिया, सुनील बेंडे भाजपचे विजयी झालेले दिसू शकतात। डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेसचे यांना पराभवाची धूळ चारावी लागली शकते। गडचिरोली बघूया, डॉक्टर नामदेव किरसान काँग्रेसने एक चांगला चेहरा दिलेला होता, सुशिक्षित असा चेहरा, तो विजयी झालेला दिसतो। त्यांच्या विरोधात अशोक नेते भाजपचे पराभव झालाय। जळगाव मधली चित्र बघूयात, जळगावमध्ये स्मिता वाघ भाजपच्या विजयी झालेल्या दिसतात, तर करण पवार जे ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले होते त्यांना पराभव पत्करावा लागू शकतो। हे महापोलचे एक्झिट पोलचे अंदाज आपण बघतोय। मावळ एक महत्त्वाची जागा, तिकडे काय झालंय आपण जाणून घेऊया। श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार झालेले दिसू शकतील। शिवसेना शिंदे गटाचे संजोग वाघेरे पाटील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे यांचं आव्हान होतं। वर्धा एक महत्त्वाची विदर्भातली जागा, वर्ध्यामधलं चित्र बघूया, रामदास तडस पुन्हा एकदा भाजपचे विजयी झालेले दिसू शकतात। अमर काळे यांनी सुद्धा चांगली लढत दिलेली आहे राष्ट्रवादीचे। रामटेक मतदारसंघामधली गणितं बघूयात, राजू पारवे विजयी झालेले दिसू शकतील शिवसेना शिंदे गट, तर श्यामकुमार बर्वे यांचं आव्हान होतं काँग्रेसकडून। महापोलचे अंदाज आपण जाणून घेतोय संपूर्ण राज्यभरातल्या 48 जागांचे। हिंगोली एक महत्त्वाचा मतदारसंघ, नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाचे विजयी झालेले दिसत आहेत। बाबूराव कोहोळीकर यांना पराभव पत्करावा लागू शकतो। परभणी मतदारसंघामधली गणितं बघूयात, संजय जाधव ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी झालेले दिसत आहेत, तर महादेव जानकर रासपचे त्यांना मात्र पराभव पत्करावा लागू शकतो। लातूरमध्ये बघूयात काय होतंय, सुधाकर शृंगारे यांना पराभव पत्करावा लागू शकतो। डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासाठी काँग्रेसनं लातूरमध्ये बरीच फिल्डिंग केलेली होती। नांदेडमध्ये काय घडतंय बघूयात, अशोक चव्हाणांचा महत्त्वाचा असा त्यांनी प्रतिष्ठेचा केलेला मतदारसंघ आणि प्रतापराव चिखलीकर भाजपचे हे विजयी झाले, तर ही प्रतिष्ठा सुद्धा त्यांची पणाला लागलेली होती आणि वसंतराव चव्हाण काँग्रेसचे ज्यांना पराभव पत्करावा लागू शकतो। रावेर एक महत्त्वाची जागा रक्षा खडसे यांच्यासाठी आणि रक्षा खडसे विजयी झालेल्या दिसू शकतात। हे जनमताचे कौल आपण जाणून घेतोय आणि श्रीराम पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे यांचा पराभव झालेला आहे। सोलापूर प्रणिती शिंदे यांचा महत्त्वाचा झालेला मतदारसंघ खरं तर, मात्र त्यांना पराभवाची धूळ चारावी लागली आहे आणि राम सातपुते यांचा विजय।
माढा एक महत्त्वाचा मतदारसंघ, कारण प्रतिष्ठेचा केलेला होता दोन्हीकडून आणि यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी झालेले दिसतात। शरद पवारांनी बारामतीप्रमाणेच माढामध्ये सुद्धा अनेक सभा घेतलेल्या होत्या। रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपकडून उमेदवार होते, मात्र त्यांचा पराभव झालेला आहे। रायगड एक महत्त्वाची जागा आहे कोकणामधली। सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते विजयी झालेले सध्या तरी आपल्याला दिसतात आणि अनंत गीते शिवसेना ठाकरे गटाचे यांचा पराभव होऊ शकतो, हे महापोल एक्झिट पोलचे अंदाज आहेत। पुण्यामध्ये नेमकं काय झालंय आपण बघूयात। मुरलीधर मोहोळ भाजपचे त्यांचा विजय झालेला दिसतोय। मागच्या वेळेला पुण्याचे महापौर सुद्धा राहिलेले आहेत ते आणि रवींद्र धंगेकर यांचं कडवं आव्हान होतं काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, त्यांना पराभव पत्करावा लागू शकतो। ठाणे एक महत्त्वाची जागा प्रतिष्ठेची केलेली शिंदेच्या शिवसेनेने त्यांचेच नरेश म्हस्के हे विजयी झालेले दिसतात, तर राजन विचारे यांना पराभव पत्करावा लागू शकतोय। मुंबई दक्षिण जिथे सर्वात कमी मतदान झालं अशी मुंबई दक्षिणची जागा, अरविंद सावंत तिथले 2 टर्मचे खासदार आहेत, ते पुन्हा एकदा खासदार होऊ शकतात असा सध्या तरी जनमताचा कौल दिसतो आहे। एक्झिट पोलचे अंदाज सांगतात आणि यामिनी जाधव यांचा पराभव। मुंबई दक्षिण मध्ये आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ राहुल शेवाळे यांच्यासाठी सुद्धा, आणि राहुल शेवाळे हे पुन्हा एकदा खासदार होऊ शकतात असा जनमताचा कौल सांगतो आहे। अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाचे यांना मात्र पराभव पत्करावा लागू शकतोय। मुंबई उत्तर पूर्व मध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। मिहिर कोटेचा भाजपकडून ते जिंकू शकतात आणि संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे, त्यांना सुद्धा पराभव पत्करावा लागू शकतो। तर आतापर्यंतचे हे सगळे महापौल आपण बघितलेत आणि